सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्या भागामध्ये इकडे आता दामिनी ते आता सगळेजण खूपच टेन्शनमध्ये असतात, कारण की डॉक्टर म्हणतात की धैर्य इथे अपॉइंटमेंटला आलेलेच नाही आहे. मग आता दामिनी म्हणते धैर्य कुठे गेला असेल, आणि त्यांना खूप टेन्शन असतं. तेवढ्या धैर्यची गाडी पण आता घरी बघून त्यांना खूप टेन्शन येतं. ते म्हणतात की भाऊन त्यांनी इथून धैर्यची गाडी आणली, मग आता काय करायचं आपण, नेमकं धैर्य कुठं असेल. त्यांना खूप टेन्शन आलेलं असतात. भाऊन ते पण त्यांना विचारतात, माझी सावी कुठं आहे ना, सांगा लवकर. तर आता इकडं जी सावी आहे ती धैर्याला आता शुद्धीवर आणते. धैर्य शुद्धीवर येतो आणि धैर्य शुद्धीवर आल्यावरती धैर्य आता तिथे श्वास घ्यायला लागतो. पण आता तो इकडे सावी देवपूजा वगैरे करते, देवाची आराधना करते. ते आजोबा म्हणतात की पुरी, हे बघ, आता आम्हाला तुला तुझ्या घरी नेऊन सोडावं लागेल. आम्ही तुम्हाला दोघांना तुमच्या घरी नेऊन सोडतो. तुम्ही इथे नका थांबू आता. अगं, तुमचे घरचे तुम्हाला शोधतायत. तिकडे बघितलं ना तू न्यूज. तर आता लगेच सावी म्हणते की आजी आजोबा, मला तुम्हाला एक हात जोडून विनंती करायची आहे. हे बघा आजी आजोबा, मी तुम्हाला एक विनंती करते, खरं सांगते. हे बघा, मी तुम्हाला एक मागते. मला इथं तुम्ही सोडू शकत नाही, कारण तुम्हाला नका सोडू. कुठे जायचं आहे ना, धैर्याला घेऊन मी माझ्यासोबतच जाईल. कारण की तुम्हाला या सत्य कारण काय नाही या मागचं माहीत नाही आजोबा आजी, असं म्हणत असतात. तर आता सावी पूर्ण हे करत असते. सावीला आता सगळं ओळखू येत असते माणसं. तर आता लगेच इकडं धैर्य शुद्धीवर येतो. धैर्य आता सावी धैर्याला म्हणते, धैर्य चला घरी जायचं आहे आपल्या. धैर्य आणि सावी आता घरी यायला निघतात. तर इकडं दामिनी इरान ते बसलेले असतात. तर आता लगेच ते मग बोलत असतात. दामिनी म्हणत असते की धैर्य येईल का माझा घरी, कधी येतो धैर्य काय माहिती, कुठं असेल, कुठं शोधायचं ना आता, असं म्हणत असते. आणि इरा म्हणते की ती सावी नको आहे मला धैर्यांसोबत, ती सावी अजिबात नाही चालणार मला, असं म्हणत असते. धैर्यांची फक्त मीच आहे असं बोलते. तेवढा तिथं धैर्य येतो आणि म्हणतो की काय, धैर्य आणि सावीला कुणीच वेगळं नाही करू शकत. आम्ही दोघं एक आहोत आणि एकच राहणार आहे. आम्हाला वेगळं करण्याचा कुणी प्रयत्न पण नाही करू शकत, असं धैर्य म्हणतो. आणि सावी आता धैर्याला घेऊन घरी येते. आता दामिनी पूर्ण घाबरून गेलेली असते. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.